कोणार्कला गेला तर कोणार्कच्या मंदिराची गंमत अशी आहे की तुम्ही जेव्हा त्याच्या भोवती फिरता तर त्याचा 2 फुटापर्यंतचा तो भाग आहे. तुमच्यासोबत एखादा छोटा मुलगा जर आला तर तो एकदम वरती बघणार नाही ना, त्याच्या नजरेच्या टप्प्यात त्याला काय दिसावं ते तिथे दिलेलं आहे. मग चिवकाऊच्या गोष्टी आहेत. थोडा मोठा मुलगा असेल तर तो खेळण्याच्या याच्यामध्ये असतो. तर खेळण्याचे सगळे चित्र तिथे दाखवलेले आहेत. टग ऑफ वॉर आहे, चेंडू फेकण्याचं हे आहे. थोडा मोठा झाल्यानंतर मुष्टियुद्ध आहे, मल्लयुद्ध आहे, शस्त्रास्त्र दाखवलेली आहेत. थोडा वरचा याच्यामध्ये गेल्याच्या नंतर मग तिथे मिथुन शिल्प आहेत. मिथुन शिल्प म्हणजे त्याला कळलं पाहिजे ना सेक्स एज्युकेशन म्हणजे काय. लोक विचारतात की का हो मंदिरांवर अशा मूर्ती काय आहेत. कारण मंदिर हे सगळ्या समाजाचं सेंट्रलाइज हे होतं ते नॉलेज सेंटर. हा म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत आपले. मंदिर आहे म्हणजे धर्म आहे. मंदिराच्या भोवतालाच बाजार भरायचा आधी पाहणं. एका मंदिराच्या भरोश्यावर किती लोक जगतात. फुलं विक्रेते आहेत, फळं विक्रेते आहेत, प्रसादवाले आहेत. तर हे सगळं म्हणून अर्थही आला, मग कामही आला. जिथून नवीन निर्मिती होते त्याचं चित्रण नको. आत्ता लोकांना ते विचित्र वाटत असेल पण आमचा समाज तेव्हा इतका पुढारलेला होता की त्याच्यासाठी ते बट नॅचरल होतं.